एरियामध्ये कांदळवनात कटिंग वगैरे व्हायची, रात्री अपरात्री वगैरे, म्हणजे अशा कांदळवनात शिकारी वगैरे म्हणजे अशा ह्या व्हायच्या, त्यामुळे इथे खूप चॅलेंजेस होते। तो हमने भी गांव में बहुत सारी मीटिंग्स ले ली, उसके अगेंस्ट हमने अवेयर किया कि मैंग्रोव क्यों इम्पोर्टेंट है, मैंग्रोव से क्या होता है। पहिला मिस्टर खेकडे आणायला जायचे, वारा पाणी असायचं, त्याच्यातच होडी घेऊन जायचे, कधी भेटायचे पण नाही, तसेच यायचे परत। पण आता या प्रकल्पामुळे त्यांना खेकडे वर्षभर इथे काम पण भेटते आणि खेकडे जर जास्त भेटले, भाव नसला त्याच्यात आणून सोडता पण येतात। जेवढे जसे साईज पाहिजे त्या साईजचे काढून विकता येतात आणि मार्केटमध्ये ह्या खेकड्यांनाच भाव पण चांगला भेटतो। आता मिस्टरांना कुठे बाहेर जायला लागत नाही, वर्षभर इथेच काम करायला भेटते। लाइवलीहुड के जो क्रैप कल्चर है वो मैंग्रोव में ही है। तो उससे क्या करते हैं, जिनको हमने क्रैप प्रोजेक्ट दिया है वो नाइट में गार्ड भी करते हैं। इथल्या जो आजूबाजूच्या परिसरात जे कांदळवन आहे त्यांची देखरेख ठेवता येईल, याच्यामुळे काय होतंय, त्यांना उपजीविकेचं साधन पण उपलब्ध होतंय आणि ह्या उपजीविकेच्या साधनामुळे कांदळवनाचं संरक्षण पण होतंय। शेतीत काय कसं वर्षाला एकदाच पिकते, म्हणून आम्ही ते माशाचं पण करायला लागले। द्यायचं का खाद्य कसं देतात, त्यांना पाणी कसं बदलतात, त्यांना किती वेळा खाणं द्यायचं, त्यांना स्वच्छ कसं करायचं हे त्यांनी आम्हाला शिकवले। म्हणून आम्हाला पण असं का 2 पैसे त्याच्यात मिळले म्हणजे आपण स्वतःच्या पायावर आपण उभा राहू शकतो।